अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। श्री गणेशाय नमः। ऐका मग तो श्री अनंतू, पार्थाते असे म्हणतो, पैगा तू योगयुक्तो झालासी आता। मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे। तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी। एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे। तरी पै आधी जाणावे तेची लागे। मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे। जैसी तीरी नाव नढळे, टेकली सांती। तैसी जाणीव जेथ निघे, विचार मागुता पाऊली निघे। तर्क आयणी नेघे अंगी जयाचा। श्रोते हो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते आता तुम्हाला सांगतो। चित्त एकाग्र करून ऐका। तो अनंत भक्त श्रेष्ठ अर्जुनाला म्हणाला, पार्था, तू आता योगयुक्त झाला आहेस। तळहातावर ठेवलेले रत्न जसे आपण पूर्णपणाने न्याहाळतो ना, त्याप्रमाणे विज्ञान म्हणजेच प्रपंच ज्ञानासह आत्मज्ञान समजावून सांगेन। तुला कदाचित असे वाटेल की प्रापंचिक ज्ञान जाणून काय करायचे, तर तुला एकच सांगतो, त्या प्रापंचिक ज्ञानाला या मानवी आयुष्यात प्रथम समजून घेतले पाहिजे। एकदा का होडी किनाऱ्याला लागली की ती कधी हेलकावे खात नाही। एकदा का साधकाला आत्मज्ञान झाले की जाणीवेचे डोळे आपोआप मिटतात। विषयाला जाणून घेण्याचे ज्ञान संपुष्टात येते। भोवतीच्या मर्त्य जगाला जाणून घेण्याची जी बुद्धी, तिचा अंतःकरणात प्रवेशच होत नाही। विचारांचे पाऊल माघारी वळते। या प्राप्त झालेल्या आत्मज्ञानापुढे तर्काचे चातुर्य चालत नाही। अर्जुना, तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान। तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण। आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे। आणि ज्ञान ते स्वरूपे, होऊन जाईजे। ऐसे वर्मजे गूढ, ते कीजेल वाक्यारूढ। जेणे थोडे न पुरे कोड, बहुत मनींचे। जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे। हे जाणजे साने मोठे, उरोने दी। अर्जुना, याला शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्म्याला जाणून घेण्याचे ज्ञान म्हणतात। याहून वेगळा जो प्रपंच, त्याला जाणून घेणे म्हणजे त्याला आध्यात्मिक भाषेत विज्ञान म्हणतात। आणि या प्रपंच ज्ञानाला जो सत्यबुद्धीने जाणून घेऊन तेच सत्य आहे असे म्हणतो, त्याला अज्ञानी म्हणतात। आता हे अज्ञान जे आहे त्याचा लोप व्हावा, आपण केवळ ज्ञान स्वरूप होणे महत्त्वाचे। असे हे जे गूढ आत्मज्ञान आहे ते तुझ्यासाठी मी शब्दांमधून प्रकट करेन। त्यामुळे तुझ्या मनातल्या ज्ञानाला पूर्ण जाणून घेऊन तसे ज्ञानयुक्त जगण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। हे घडले की काय होते, तर वक्त्याचे बोलणे खुंटते, श्रोत्याच्या मनीची प्रपंच ज्ञानाची हाव संपते आणि लहान मोठा हा भेद संपुष्टात येतो। पैगा मनुष्यांची या सहस्त्रशा, माझी विपाईले याची एथ दिवसा। तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे। जैसा भरले या त्रिभुवना, आतु एक एकु चांगू अर्जुना। निवडून की जे सेना लक्षवरी, की तयाही पाठी। जे वेळी लोह मांसाते घाटी, ते वेळी विजय श्रियेचा पाटी। एकुच बैसे तैसे आस्थेचा महापुरी। रिहताती कोटीवरी, परिप्राप्तीचा पैलतीरी। विपाईला निघे म्हणून सामान्य गा नोहे। हे सांगता वडील गोठी गा आहे। परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके। हजारो लोकांमध्ये एखादा विरळा ज्ञानी असतो,
त्याला मला जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते आणि ह्या विरळ्या ज्ञानी लोकांमधला एखादाच मला पूर्णांशाने जाणून घेण्यात यशस्वी ठरतो. या त्रिभुवनामध्ये सर्वत्र माणसे गच्च भरलेली आहेत. त्यात काही योद्धे आहेत. अशा निवडक योद्ध्यांची सेना निर्माण होते. लक्षावधी योद्धे जरी एकत्र आले तरी जेव्हा शस्त्रे एकमेकांना भेटतात, मांसांचे खच पडतात, लढाई सुरू होते, तेव्हा विजयश्री कुणा एका भाग्यवान योद्ध्याच्या गळ्यात विजयाची माळ घालते. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूप ज्ञानाच्या इच्छेने या भवसागरात कोट्यवधी साधक श्रद्धेने उड्या मारतात, परंतु मला जाणून घेण्याच्या शाश्वत किनाऱ्यावर एखादाच पोहोचतो. पार्था, मला जाणून घेणे सामान्यांचे काम नव्हे. सांगायला जावे तर हा विषय खरे तर खूप अवघड आहे, मार्ग कठीण आहे, परंतु हे सर्व तुला मी विस्ताराने सांगणार आहे. तू मात्र हे सारे चित्त एकाग्र करून ऐक म्हणजे झाले. तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे इयेस्तव. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी ते चिगा आता परियेसी विवंचना. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न, आठै भाग. पार्था, लक्षपूर्वक ऐक. आपल्या शरीराची जशी सावली पडते ना, तशी महदादी जी तत्वे आहेत ती माझी माया आहे. या मायेला प्रकृती म्हणतात. ही 8 प्रकारात विभागली गेली आहे. या प्रकृतीपासून त्रैलोक्याची निर्मिती झालेली आहे. ही प्रकृती 8 प्रकारची कशी अशी तुझ्या मनात शंका निर्माण झाली असेल तर तिचे विवरण ऐक. जळ, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 प्रकृतीचे भेद आहेत. आणि या 8ची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जिये चिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे निविंदाणे जगच धरिजे. या 8 प्रकारांमध्ये जी साम्यावस्था आहे ती माझी परमप्रकृती. तिला जीव असे नाव आहे. ती जड वस्तूला जीवन देते. जे चेतन आहे त्यात चैतन्य निर्माण करते आणि मनाला शोक आणि मोह अनुभवायला लावते. बुद्धीच्या ठायी जी जाणीव त्याला आकार देते आणि हिच्यामुळे निर्माण होणाऱ्या अहंकाराच्या कौशल्याने विश्व धारण केले जाते. या दृश्य विश्वाचे अस्तित्व या जीवामुळे सांभाळले जाते. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जय स्थूळाची या आंगा घडे, तैभूत सृष्टीची पडे टाकसाळ. चतुर्विधू ठसा उमटो लागे आपैसा, मोला तरी सरिसा परिथरची आनान. होती 84 लक्ष थरा, येरा मितिनेणीजे भांडारा, भरे आदिशून्याचा गाभारा नाणे आसी. ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहुवस टाक, मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. जे आखोनी नाणे विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तु दावी. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी येसो, तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझा ठाई,
बिंबे येथ आन नाही, म्हणून आदि मध्य अवसान पाही, जगासी मी. ही स्थूल प्रकृती आवडीने स्थूलाच्या अंगाने विस्तार पावते, तेव्हा विविध प्रकारच्या प्राणीमात्रांची टाकसाळ सुरू होते. या टाकसाळीतून 4 प्रकारची सजीव सृष्टी आपापला स्वतंत्र ठसा घेऊन बाहेर पडते. त्यातले जीवाचे मोल जरी सारखेच असले तरी त्यांचे दृश्य स्तर भिन्न भिन्न असतात. हे जे जीवांचे वेगवेगळे स्तर आहेत त्यांची संख्या 84 लक्ष आहे. असे हे एक प्रचंड भांडार आहे. दुसरी जी भांडारे आहेत त्यांची तर गणतीच नाही. अशा ह्या जीवरूपी विविध प्रकारच्या नाण्यांनी प्रकृतीच्या शून्याचा गाभारा भरून जातो. पंचमहाभूतांनी व्यापलेली ही एकाच जीवरूपी वजनाची असंख्य नाणी प्रकृतीकडून पाडली जातात. ती मोजता येणार नाहीत एवढी प्रचंड आहेत. त्या समृद्धीची जाणीव केवळ प्रकृतीलाच ठाऊक. 4 प्रकारात विभागली गेलेली ही जीवरूपी नाणी जी आहेत त्यांचे नियोजन आणि विस्तार प्रकृती करते आणि ती नाणी आटवून नाहीशी करण्याचे कामसुद्धा प्रकृतीच करते. मधल्या काळात कर्माचा खेळ ही प्रकृती करून दाखवते. पार्था, हे जे रूपक मी तुला सांगितले ते केवळ विषय समजण्यासाठी. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर नामरूपांचा प्रपंच प्रकृतीकडूनच घडतो आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणीच प्रतिबिंबित झाली आहे. एक लक्षात घे, यात सृष्टीचा आदी, मध्य आणि अंत शेवटी मीच आहे. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येईजे मूळ, तै रश्मी नव्हती केवळ, होय तो भानू. तयाची परी किरीटी, या प्रकृती जालिये सृष्टी, जय उपसंहरून कीजेल ठी, तै मीची आहे. ऐसे होय दिसेन दिसे, हे मजची माझी वडे असे, मिया विश्व धरिजे जैसे, सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले, सबाह्याभ्यंतरी. दूरवर दिसणारे मृगजळ हा एक आभास असतो. या मृगजळाच्या आभासाला कारण केवळ ही सूर्यकिरणे नसून तो सूर्यच असतो. सूर्यास्तानंतर जसे मृगजळ नाहीसे होते त्याप्रमाणे प्रकृतीने निर्माण केलेल्या या सृष्टीचा लय जेव्हा होतो तेव्हा त्याचे कारण प्रकृती नसून मीच असतो. हे तू किरीटी ध्यानात घे. हे दृश्य विश्व निर्माण होते, व्यक्त झालेले प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते आणि शेवटी लय पावते. हे सर्व माझ्यामुळे घडते, कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे मूळ कारण मी आहे. हे सर्व माझ्याच ठायी आहे. दोऱ्यामध्ये मणी ओवावेत तसे हे संपूर्ण विश्व मीच धारण करतो. मणी सोन्याचे, दोरा सोन्याचा, तसे हे विश्व अंतर्बाह्य मीच खरे धारण केले आहे. हे ध्यानात घे म्हणजे झाले.